मेंटल फिटनेस डिस्टर्ब असेल, मानसिक ते आतमध्ये नकारात्मक विचार, डाऊट भरलेत, क्रिटिसिझम भरलेत आणि त्यावेळेस जॉबमध्ये पैसे भेटणार नाही. अनएम्प्लॉयमेंटमध्ये जावं लागेल किंवा अंडर एम्प्लॉयमेंटमध्ये काम करावं लागेल. मग पाहिजे तसा पार्टनर भेटणार नाही. आपण कधीच फेल होत नाही. एक तर ते काम होतं किंवा आपल्याला शिकायला भेटतं की ह्या वेळेने ते काम होत नाही. पण जेव्हा कळतं की हातातून निसटली गोष्ट, सुटली आहे गोष्ट, लिव्ह इट अँड रिस्टार्ट युअर लाईफ. ग्रोथ पाहिजे, इन्क्रीमेंट पाहिजे तुमच्या जॉबमध्ये, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी, लीड बाय एक्झाम्पल, लिडरशिप, कम्युनिकेशन स्किल. या मनामध्ये तुम्ही जर फोकस पॉझिटिव्हिटीवर केला तर पॉझिटिव्हिटीज तुम्हाला दिसणार, निगेटिव्हिटीवर केला तर निगेटिव्हिटीज तुम्हाला दिसणार. इफ यू वॉन्ट टू रिअली लक्झरी लाईफ यू शुड लीड, अदरवाईज लीड ऑर ब्लीड. एकतर घाम गाळा नाहीतर एकतर रक्त गाळा. जर फिजिकल फिटनेसमध्ये तुम्ही एक्सरसाइज नाही केली, राईट डाएट नाही घेतला, राईट स्ट्रेस मॅनेजमेंट नाही केला, प्रॉपरली स्लीप नाही झाली तुमची, वॉटर ड्रिंकिंग राईट नसेल, आणि मग याची प्राईस फार मोठी पे करावी लागते. जर तुमची फिजिकल हेल्थ ट्रॅकवर आणायची असेल तर तुमची इमोशनल, मेंटल हेल्थ फार इम्पॉर्टंट आहे. कारण की 5300 वर्षापूर्वी अर्जुनाच्या फिजिकल हेल्थवर नाही, मेंटल हेल्थवरती काम केलं, म्हणून त्याने लीड केलं, म्हणून अर्जुन लढला. कारण की त्यावेळेस त्याला डाऊट्स तयार झालता, फिअर तयार झालतं, कन्फ्युजन तयार झालतं. तो गिवअप करायला तयार होता आणि त्या कन्फ्युजन टू क्लिअरिटीमध्ये जेव्हा त्यांना आणलं तेव्हा त्याने लीड केलं. आणि जर त्यांनी गिवअप केलं असतं तर लाईफमध्ये त्याला कधीही नेम फेम भेटलं नसतं, तो धर्माचं कार्य करू शकला नसता. मग हे शरीर जे दिलंय आपल्याला 100 वर्ष जगण्यासाठी, आज जर बघितलं तर जपानीज लोक, आज टॉप लेवलचे लोक 60मध्ये, 70मध्ये, 80मध्ये, 85मध्ये कसे दिसतात, असं वाटतं त्यांना बघून, असं वाटतं वाव काय फिटनेस आहे. तर मग जर फिजिकल फिटनेसची काळजी नाही घेतली तर रक्त बंबाळ व्हावं लागेल, पेन होणार, रिग्रेट होणार, करिअर डिस्टर्ब होणार, फायनान्स डिस्टर्ब होणार. इमोशनल हेल्थची काळजी घ्या, चांगल्या गोष्टी पहा, चांगल्या गोष्टी ऐका, चांगल्या गोष्टी बोला, बुक्स वाचा, रीलच्या दुनियापासून थोडं दूर जा. इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये फरक आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे ही स्टोरी पाहणं, तो रील पाहणं, तो व्हिडिओ पाहणं आणि ते पास करणं, त्याला नॉलेज नाही म्हणत. कारण की जेव्हा लक्ष्मण आडवे पडले होते तेव्हा संजीवनी बोटी आणायची कोणी सांगितली? वैद्याने सांगितली. वैद्य कुठं भेटेल हे कधी सांगितलं? बिभीषणाने सांगितलं. आणलं कोणी? हनुमानजींनी आणलं. एक्झिक्युशन फार इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही जे कोर्स वाटतात, जे रील ऐकतात, जे व्हिडिओ ऐकतात, जे मूव्ही पाहतात, जे पुस्तकातलं इन्फॉर्मेशन घेतात, हे कोलेस्ट्रॉल आहे. ह्या इन्फॉर्मेशनच्या कोलेस्ट्रॉलनी डायबिटीस होऊ शकतो, BP होऊ शकतो, इमोशनल लेवलचं तुमचं लाईफ बिघडू शकतं. हे फिजिकल लेवलला नाही, इमोशनल लेवलचे डायबिटीस, इमोशनल लेवलचे कॅन्सर हे इन्फॉर्मेशनमुळे होऊ राहिलेत. हे स्टेटसमुळं, हे रीलची लाईफ, हे सोशल मीडियामुळे तयार होऊ राहिले. सो लीड करा नाही तर ब्लीड होणार. आणि जर इमोशनल हेल्थ बिघडली, मेंटल हेल्थ बिघडली, फिजिकल हेल्थ बिघडली, तिथं लीड नाही केलं तर परिवारामध्ये तुमच्या अपेक्षा आहेत. जर तुम्ही गृहिणी महिला असताल तर तुम्हाला पत्नी म्हणून कर्तव्य करायचे आहेत, आई म्हणून करायचे आहेत, सून म्हणून करायचे आहेत, बहीण म्हणून, मुलगी म्हणून करायचे आहेत. तुम्ही करता पुरुष असताल तर बाप म्हणून कर्तव्य करायचे आहेत, नवरा म्हणून कर्तव्य करायचे आहेत, मुलगा म्हणून, भाऊ म्हणून कर्तव्य करायचे आहेत. जर तुम्ही तिथं व्यवसाय, जॉब करताय तर ते जॉबमध्ये तुम्हाला कर्तव्य करायचे आहेत. आणि जर तुमचं मेंटल फिटनेस डिस्टर्ब असेल, मानसिक ते आतमध्ये नकारात्मक विचार, डाऊट भरलेत, क्रिटिसिझम भरलेत, ॲडिक्शन भरलंय, शरीर खराब चाललंय, तुम्ही त्याला लीड नाही करू शकले तर डायरेक्ट इनडायरेक्ट परिवारामध्ये, रिलेशनशिपमध्ये फार मोठे कॉम्प्लिकेशन, फार मोठे प्रॉब्लेम तयार होणार. कारण की प्रत्येक घरात 2-2, 3-3 मोबाईल आहेत, वायफाय, इंटरनेट आहे, TV आहेत, सिरियल आहेत, गाणे आहेत. आणि याच्यामध्ये फार इंद्रिय भोग करण्यासाठी तसे सीन तुम्ही पाहू राहिलात, तसे विचार, तसे व्हिज्युअल ऐकू राहिलात आणि इंद्रिय अनकंट्रोल होऊ राहिलेत. डिझायर वाढल्यात, इच्छा वाढल्यात, आज लाईफस्टाईल वाढली आहे आणि ते मिळवण्यासाठी पैसे पाहिजेत. मग तुम्ही ज्या परिवारात आहात त्या प्रत्येकाची इच्छा आहेत, त्या प्रत्येकाच्या डिमांड आहेत. आपल्याला घर पाहिजे, गाडी पाहिजे, स्कूलला फी पाहिजे, सायकल पाहिजे, गोल्ड पाहिजे, फॉरेनला जायचे, चांगले कपडे पाहिजे, इंटेरियर पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी पैशामुळे येतात. आणि जर तुम्ही लीड नाही केलं, तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, तुम्ही चुकीच्या सवयीमध्ये अटकलेला आहात, तुमचं ओव्हर थिंकिंग जात आहे,
तुम्ही त्या इन्फॉर्मेशनलाच नॉलेज समजताय आणि तुम्ही मार्केट जिथं जॉब करत असताल त्या जॉबवर तुम्ही तुमचं 100% देऊ शकत नाही. तिथं नोटिफिकेशन स्क्रोल करणार, 8 तासाच्या ड्युटीला गेलात पण तिथं तुम्ही चीट करणार, तिथं तुम्ही ट्रान्सपरन्सीमध्ये राहणार नाहीत. कारण की तुम्हाला सवय लागली रील पाहण्याची, व्हिडिओ पाहण्याची, स्टेटस पाहण्याची, गप्पा मारण्याची. यू डोंट हॅव पेशन्स. मग तुम्ही तिथं काम करणार, तिथं तुमचं प्रमोशन होणार नाही. त्या ऑर्गनायझेशनला, त्या एम्प्लॉयरला कुठलाही बेनिफिट होणार नाही. क्रिएटिव्ह माइंड लागणार नाही. शॉर्टकट शोधणार. 8 तासाऐवजी 4-5 तास टाईमपास करून घरातून निघून येणार. आणि त्याच्यामुळं ते जे डिपार्टमेंट, तो जो प्रोजेक्ट, तिची कंपनीमध्ये तुमचं कॉन्ट्रिब्युशन कमी असल्यामुळं तुमचं इन्क्रिमेंट होणार नाही. होऊ शकतं तुम्हाला फायर केलं जाऊ शकतं. आणि याच्यामुळं फायनान्स, जे पैसे तुमच्या घरी पाहिजेत, तुमच्या इच्छा, तुमच्या आईवडिलाची इच्छा, तुमच्या नवऱ्याची किंवा तुमच्या बायकोची इच्छा, पोराची इच्छा, आणि सगळ्या इच्छा पूर्ण करायला पैसे लागतात. सो लीड करा, नाही तर रक्त बंबाळ होणार. घाम गाळा. जे काम आवडतंय तेच काम करत 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 गेले आणि ते काम करून जर तुम्हाला कम्फर्ट झोन भेटत असेल, पैसा भेटत नसेल, लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट होत नसेल, तर फार मोठे कॉम्प्लिकेशन तयार. आणि जर तुम्ही व्यवसायात आहात आणि व्यवसायामध्ये तुम्ही लीड नाही केलं तर बिझनेस लॉसेसमध्ये जाणार. इवन रेंट देण्यासाठी प्रॉब्लेम्स तयार होणार, उधाऱ्या अटकणार, एम्प्लॉई लोक टिकणार नाही. जिथं सिस्टम असतं तिथं एम्प्लॉई टिकतात, जिथं सिस्टम नसतं तिथं एम्प्लॉई पण टिकणार नाही. आणि मार्केट रात्रीतून बदलू राहिले, कॉम्पिटेटिव्ह मार्केट येऊ राहिले. मोठ्या मोठ्या कंपन्या हजारो कोटीचा लॉस बेअर करतात, मनी बर्न करतात 2-2, 4-4, 5-5 वर्ष. आज रिसेंटली ब्लिंकिट आलं, झोमॅटो आलं, झेप्टो आलं. वेगळे वेगळे लोक 10, 12, 15 मिनिटात डिलिव्हरी देऊ राहिलेत. आणि मग तुम्हाला असं वाटतं का हे लगेच डे 1 पासून प्रॉफिटमध्ये येत नाही? ते स्वतःला लीड करू राहिलेत. कारण की त्यांना माहिती आहे जर मी 3-4 वर्ष लीड केलं, सिस्टम टाकलं, लोकांची सवय लागली तर बिझनेस तयार होईल. मग तुम्ही मुलगा असताल किंवा मुलगी असताल किंवा जॉब करणारा असताल किंवा हाऊसवाईफ असताल किंवा शेतकरी असताल किंवा व्यावसायिक असताल, तुम्हाला लीड करावं लागेल. तुम्ही जर स्टुडंट आहात तर घाम आज गाळा, आज अभ्यास करा, आज मेहनत घ्या. जर तुम्ही स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये बंक मारले, टाईमपास केला, मजा केली, चुकीच्या सवय लावून घेतल्या, मन घाण केलं, ज्या दिवशी जॉबला, इंटरव्ह्यूला जाताल, ज्या दिवशी कुठंतरी पैसा कमवण्यासाठी एखादं स्टार्टअप चालू करायचं असेल ना, त्यावेळेस आईवडील सपोर्ट करणार नाही, त्यावेळेस ते फ्रेंड सपोर्ट करणार नाही, त्यावेळेस जी एंटरटेनमेंट केली, जे ॲडिक्शन, जे सवय लागली मजा करण्याची, जो पेन पाहिजे होता तो घेतला नाही, जो फोकस पाहिजे होता तो केला नाही, आता तुम्हाला एकट्याला लढावं लागेल. आणि त्यावेळेस जॉबमध्ये पैसे भेटणार नाही, अनएम्प्लॉयमेंटमध्ये जावं लागेल किंवा अंडर एम्प्लॉयमेंटमध्ये काम करावं लागेल. मग पाहिजे तसा पार्टनर भेटणार नाही, भेटला तर अपेक्षा पुन्हा कॉम्प्लिकेशन वाढतील आणि त्यावेळेस वेळ निघून गेले असेल. सो तुम्ही स्टुडंट असा किंवा तुम्ही व्यवसाय करणारे असा किंवा तुम्ही जॉब करणारे असा, यू शूड लीड, अदरवाईज यू विल ब्लीड. हे मला समजलं. माझ्या आयुष्यात पण फार संघर्ष आला, फार त्रास आला, फार प्रॉब्लेम आला. नातेवाईकांनी सपोर्ट नाही केला, मित्रांनी सपोर्ट नाही केला, परिवाराने सपोर्ट नाही केला. माझे ऑर्डिनरी जे विचार होते, आतमध्ये 2 विचार असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, त्या विचारांनी मला मदत नाही केली. म्हणून मला सांगायचंय, लीड करा. लीड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यात एक पर्पज पाहिजे. पर्पज, एक ध्येय ठरवा, एक टार्गेट ठरवा. कारण की अर्जुनाला डोळा दिसत होता, सचिनला क्रिकेट दिसत होतं, लता मंगेशकरला गाणं दिसत होतं, जो रेसिंग कारवाल्याला ड्रायव्हिंग दिसती, जो गाणं गातो त्याला गाण्याचं प्रोफेशन, जो रायटर आहे त्याला रायटिंग, एखादा हॉटेलवाला आहे तो हॉटेलचा व्यवसाय त्याला दिसतो, एखादा कपड्याचं दुकान विकणार त्याला दिसतं. म्हणजे पहिलं तर गोष्ट तुमच्या आयुष्यात लीड करण्यासाठी तुमच्याकडे पर्पज पाहिजे. दुसरी गोष्ट कामाची डायरेक्शन पाहिजे, मोटिवेशन पाहिजे, स्वतःवर ट्रस्ट ठेवा लागेल, जबाबदारी घ्यावा लागेल, कम्युनिकेशनमध्ये मास्टर बनावं लागेल. कारण की लीड करण्यासाठी तुम्हाला परिवाराला सोबत कम्युनिकेशन करायचं आहे, एम्प्लॉयर सोबत करायचं आहे, एम्प्लॉई सोबत करायचं आहे किंवा मित्रासोबत करायचं आहे, टीचरसोबत करायचं आहे किंवा तुम्ही जिथं जॉब करता तिथल्या असोसिएट सहकार्यासोबत करायचं आहे. तो लीड करण्यासाठी कम्युनिकेशनवर काम करावं लागेल. लीड बाय एक्झाम्पल. जेव्हा एखादं काम तुम्हाला वाटतं हे करायला पाहिजे तर करा म्हणण्यापेक्षा तुम्ही करायला घ्या. जर ते काम 10 लोक म्हणतात अवघड आहे तर तुम्ही त्याला करायला जा. आपण कधीच फेल होत नाही. एक तर ते काम होतं किंवा आपल्याला शिकायला भेटतं की ह्या वेळेने ते काम होत नाही आहे. आणि त्यानंतर आयुष्यामध्ये डिसिजन घ्यायचं शिका.
इनडिसिजिव्ह राहू नका. जर एखादी गोष्ट वाटली नाही, करून बघितली पाहिजे, तर विचारात थांबू नका जास्त वेळ. करा, एक तर होईल किंवा नाही होईल. झाली तर यस यू विल मूव्ह, नाही झाली तर लक्षात येईल. असंच एडिसनने 10,000 वेळा प्रयत्न केले आणि त्याला विचारलं की तुम्ही एवढे कसं फेल्युअरला फेस केलं. ते म्हणले मी फेल नाही झालो, मी वेगवेगळे मार्ग शोधले, पण मला कळलं की त्या मार्गात बल्ब तयार नाही होत. हो, ॲटिट्यूड. आणि ज्या वेळेस एडिसनची फॅक्टरी 60 वर्षामध्ये जळाली, तेव्हा तो बायकोला उभा घेऊन म्हणतोय, ओ बघ किती मोठी आग आहे, आपल्या चुका जळत आहे. जोपर्यंत फॅक्टरी उभा होती ती फॅक्टरी होती, पण जेव्हा कळतं की हातातून निसटली ही गोष्ट, सुटली ही गोष्ट, लिव्ह इट अँड रिस्टार्ट युअर लाईफ. याला म्हणतात लीड करणं, लीड बाय एक्झाम्पल. आणि आयुष्यामध्ये मोटिवेशनने काहीच नाही होणार, डिसिप्लिननी अचिव्हमेंट्स भेटतात, डिसिप्लिननी गोल अचिव्हमेंट होतात. सातत्य फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला चांगली हेल्थ बॉडी बिल्ड करायची आहे, यस. तुम्हाला बॉडीतला एखादा आजार काढायचा आहे, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. तुम्हाला डाएट करायचे, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. तुम्हाला ग्रोथ पाहिजे, इन्क्रीमेंट पाहिजे तुमच्या जॉबमध्ये, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. लीड बाय एक्झाम्पल, लिडरशिप, कम्युनिकेशन स्किल. ज्या कामाला लोक नाही म्हणतात ते काम तुम्हाला करावं लागेल. आणि ज्या वेळेस ह्या ॲटिट्यूडने तुम्ही काम करता, तुमची हेल्थ सुधरेल, तुमच्या फायनान्शियल लाईफ तुमची इम्प्रूव्ह होईल आणि तुम्ही हॅप्पी होऊन जाता. कारण की आयुष्य हे अनसर्टन आहे. कारण की आपलं शरीर आपल्यासोबत नाही आहे. मनामध्ये जे विचार येतात ते पण फार टेम्पररी असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार. त्यानंतर परिवार जो तुमच्यासोबत आहे, ते सगळ्यांचे डिझायर वेगळ्या वेगळ्या आहेत, त्यांचे ॲक्शन्स वेगळे वेगळे आहेत, रिॲक्शन वेगळे वेगळे आहेत. आणि जेव्हा तुमच्या आतमध्ये असंख्य विचारातून तुम्हाला त्यांना कंट्रोल करायचे, स्वतःच्या इंद्रियाला कंट्रोल करायचे, परिवाराला कंट्रोल करायचे, त्यांना मन आहेत, त्यांना इंद्रिय आहेत, आणि त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही एखादा स्टार्टअप, एखादा जॉब किंवा स्टुडंट आहात, तर तुम्हाला सोसायटीमध्ये असंख्य लोकांचा सामना करायचा आहे. आणि त्यांच्याकडे पण इंद्रिय आहेत जे अनकंट्रोल आहेत, त्यांच्याकडे एक मन आहे, त्याच्यामध्ये असंख्य लेवलचे विचार्स आहेत, गोंधळ आहे, कम्पॅरिझन आहे. आज जर बघितलं तर मॅक्झिमम 20% लोकांकडे हायर लेवलची पॉझिटिव्हिटी, हायर लेवलची एनर्जी, डेडिकेशन आहे, कन्सिस्टन्सी आहे, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आहे. ते पडले तर पुन्हा उठतात, पडले तर पुन्हा उठतात, पडले तर पुन्हा उठतात. पण बघा, 1000 लोकांमध्ये हार्डली तुम्हाला 5-50 लोक असे भेटतील जे हार मानायला तयार नाही, जे ब्लेम करायला तयार नाहीत, जे ॲक्सेप्ट करतात, जे सॅक्रिफाईस करतात, जे डिसिप्लिन आहेत, जे कन्सिस्टन्सीमध्ये काम करतात, ज्यांच्याकडे ड्रीम आहे, जे इग्नोर करतात निगेटिव्ह टॉकला, जे सोसायटीसाठी काम करतात, ते कंटिन्यू भुकेलेले आहेत, ते वेडे आहेत, त्यांच्याकडे मित्र नाही आहेत, ज्यांचा नातेसंबंध नाही आहेत, पण त्यांचा जो गोल आहे, त्यांचं जे टार्गेट आहे ना, त्या टार्गेटवर त्यांनी प्रेम केले, त्यांच्या स्वप्नावर ते प्रेम करतात, त्यांच्या त्या स्वप्नाला हक करतात, त्याच्यासोबत ते रोमांस करतात, म्हणून ते टॉपला जातात. इफ यू वॉन्ट टू रिअली लक्झरी लाईफ, यू शुड लीड. अदरवाईज तुमचं मन रक्तबंबाळ करू शकतं, तुमचं शरीर तुम्हाला रक्तबंबाळ करू शकतं, तुमचा परिवार तुम्हाला रक्तबंबाळ करू शकतो, तुम्ही जिथं जॉब करतात तिथला एम्प्लॉयर किंवा असोसिएशन सहकारी तुम्हाला रक्तबंबाळ करू शकतात, तुम्ही एखादा बिझनेसमध्ये आहेत, तिथला बिझनेसचे प्रोडक्ट, तिथला प्लॅन, तिथली टीम किंवा तिथले तुमचे अप्लायन्स ते तुम्हाला रक्तबंबाळ करू शकतात. जर तुम्ही स्टुडंट आहेत तर ते कॉलेज तुम्हाला रक्तबंबाळ, तुमचे फ्रेंड सर्कल रक्तबंबाळ करू शकतो. सो ह्या जगामध्ये जर तुम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला ना, तर ह्या जगामध्ये तुमचं शरीरसुद्धा तुमच्यावर बिलीव्ह करणार नाही. तुमचा परिवार तर लई दूर राहिला, मित्र नातेवाईक लई दूर राहिले, दुनिया लई दूर राहिली. सो हे जमिनीमध्ये तुम्ही जे पेरणार ते उगतं. तुम्ही कारले पेरा, नाही तर काकडी पेरा, नाही तर गाजर पेरा, नाही तर गवार पेरा, नाही तर केळी पेरा, नाही तर आंबे, जे लावणार ते उगणार. या मनामध्ये तुम्ही जर फोकस पॉझिटिव्हिटीवर केला तर पॉझिटिव्हिटीज तुम्हाला दिसणार, निगेटिव्हिटीवर केला तर निगेटिव्हिटीज तुम्हाला दिसणार. डिपेंड तुमच्यावर आहे, तुमचा ॲटिट्यूड मॅटर करतो. लीड ऑर ब्लीड. एक सर्कस चालू होती आणि 3 मुलं होती, आणि ते 3 मुलं मित्र होते चांगले, आणि ते पुढे जाऊन बसले, आणि सर्कस सुरू व्हायचा वेळ झालता. तिथं VIP आले, पत्रकार आले, गर्दी होत होती, म्हणून त्या मुलांना समोरच्या चेअरवरून उठून लावलं. उठून ते पाठीमागं बसले, तर ते VIP येऊन बसले. त्यानंतर तिथं पाठीमागं पत्रकार येणार होते, तिथून पण त्यांना उठवलं, ते त्याच्या पाठीमागं जाऊन बसले. त्यानंतर आणखीन तिथं ऑडियन्स यायला लागलं, तिथून पण त्यांना उठवलं आणि त्यांना साईडला काढलं. त्यावेळेस एका मुलाने विचार केला, पुढं बसण्यासाठी मला VIP बनावं लागेल, आणि त्यांनी ठरवलं की मी चांगलं काम करणार आणि VIP बनणार, आणि तो VIP बनला. दुसऱ्याने विचार केला, ह्याला मला ते पत्रकाराला कसं तिथं उभा केलं सेकंड रोडला, तसं मला पत्रकार बनावं लागेल, आणि तो पत्रकार झाला.
आणि तिसऱ्या मुलांनी हे घेतलं की मला जर इथं बसायचं असेल तर मला बाउन्सर बनावं लागेल, कारण की त्यांना बाउन्सरनीच पाठीमागं काढलं होतं. सिच्युएशन एकच होती, पण प्रत्येकाने वेगळं वेगळं घेतलं. सो लीड जर तुम्ही करू शकलात तरच ह्या जगामध्ये तुम्हाला हेल्थ भेटन, वेल्थ भेटन, रिस्पेक्ट भेटन आणि सोसायटीसाठी काम करू शकतात. हनुमानजींनी पण लीड केलं. रामायणामध्ये बघा, रामायणामध्ये राम भगवंतासोबत सीतामाता, लक्ष्मण, भरत, त्यानंतर सुग्रीव, हनुमानजी, त्यानंतर दशरथजी, त्यानंतर त्यांनी आई, किती कॅरेक्टर सोबत होते, किती गोष्टी होत्या सोबत. पण मला सांगा, सगळ्यात जास्त रामांपेक्षा बी जास्त मंदिर कुणाची भेटेल तुम्हाला? हनुमानची भेटतील. सेपरेट मंदिर भरतला नाही भेटलं, लक्ष्मणला पण नाही भेटलं, सीता मातेला पण नाही भेटलं. रामांच्या मंदिरामध्ये सीता माता आणि लक्ष्मण आहेत, पण तुम्ही पहा की हनुमानचे मंदिर सेपरेट आहेत. वाय? हनुमानांच्या स्टोरीमध्ये, रामायणामध्ये बघा, अशक्य गोष्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले जर कोणी पुढं आलं तर ते आले हनुमानजी. म्हणून म्हणतात लीड ऑर ब्लीड. त्यावेळेस जर त्यांनी लीड केलं नसतं तर आपण आज हनुमानाबद्दल बोललोच नसतो. कारण की हनुमान ज्या युनीतून आलेत, वानर बनायचे आणि वानराचं तोंड पाहिल्यानंतर दिवस खराब जातो असं लोकांचा समज होता. पण आज बघा, हनुमानचे मंदिर गावागावात आहेत आणि हनुमान जयंती सेलिब्रेट होती. आज जर पाहिलं सोशल मीडियाला तर हनुमान चालिसामध्ये हायर लेवलची व्ह्यू तुम्हाला भेटतील, कारण की तिथं सगळ्या गोष्टी आहेत. पण या सगळ्या गोष्टी त्यांच्यात का आल्या? लीड केलं, सेवा केली, मदत केली, प्रेम केली, कुठलंच क्रेडिट नाही घेतलं, म्हणून हनुमानजी हनुमान म्हणले गेले. मी तर माझ्या आयुष्यात लीड करतोय आणि म्हणून माझ्या आयुष्यात मी हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस अचीव केली आणि सोसायटीला देऊ राहिलो. सो तुमच्या आयुष्यात पण ब्लीडिंग जर चालू असेल, संघर्ष, दुःख, प्रॉब्लेम चालू असतील तर रिस्टार्ट करा, रिफ्रेश करा स्वतःला आणि आत्तापर्यंत झालेल्या लाईफमधून लर्निंग करून इथून पुढली जी लाईफ आहे ती लाईफ जगा, प्रेम करा, मदत करा, सेवा करा, स्वतःवर, परिवारावर आणि समाजावर. समाज तुमची वाट पाहतो. जर व्हिडिओमधून काय शिकायला भेटलंय खाली कमेंट्स करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी रक्तबंबाळ दुःखात त्रासात आहेत त्यांच्या पण हा व्हिडिओ पाहू. थँक्यू व्हेरी मच.